नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। आपण सध्या पाहतोय की ऑपरेशन सिंदूरची चर्चा अख्ख्या भारतामध्ये आहे, पण सध्या भाजप शासित राज्य मध्य प्रदेश या ठिकाणी मंत्री महोदयांनी कशा प्रकारे बेताल वक्तव्य केले ते मंत्री महोदय आहेत विजय शाह। या विजय शाहांच्या बेताल वक्तव्याच्या विरोधात जबलपूर कोर्टाने त्यांच्यावर 4 तासाच्या आत गुन्हा नोंद करा अशा प्रकारचा आदेश दिलाय। मग या मंत्री महोदयांनी नेमकं बेताल वक्तव्य कोणतं केलंय आणि या बेताल वक्तव्याला आपण कशा प्रकारे उत्तर देणार कमेंट मध्ये सांगणार। त्याच्यामध्ये पाहायला गेलं ऑपरेशन सिंदूर मध्ये कर्नल सौफिया कुरेशी यांनी कशा प्रकारे पाकिस्तानातील आतंकवाद्यांना धूळ चारली आणि भारताची मान उंचावली। प्रत्येक भारतीयांना सौफिया कुरेशी बद्दल गर्व आहे, अभिमानास्पद त्यांनी चांगल्या प्रकारचं कार्य केलंय, पण हे लोक त्यांच्यावरच टीका टिप्पणी करण्यासाठी का बोलतायत? त्यांनी डायरेक्टली कर्नल सौफिया कुरेशी यांना आतंकवाद्यांची बहन अशा प्रकारचा उल्लेख एका सभेत केला। या व्यक्तीच्या विरोधात जबलपूर कोर्टाने 4 तासाच्या आत गुन्हा नोंद करण्यासाठी सांगितलंय। जर कोर्टाने एवढ्या लवकर ऍक्शन घेतली असेल तर आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या मंत्री महोदयांना पदावर ठेवण्यासाठी एवढा वेळ का लागतोय? त्यांना पदावरून दूर हटवलंच पाहिजे, कारण या व्यक्तींना बोलण्याची जर कुठल्याही प्रकारची विचार करण्याची गरज नसेल तर अशा व्यक्तींना आपण मंत्री पदावर बसवलं पाहिजे का, याचा सुद्धा विचार माननीय पंतप्रधान साहेबांनी करायला पाहिजे। या ठिकाणी त्यांनी भाजपला गालबोट लावण्याचं काम केलंय, पण पूर्ण पक्ष भाजप हा गालबोट लावण्यासारखा आहे का? तर नाही। तर या ठिकाणी काही लोक असे असतात की ते 100% पूर्ण पक्षाला गालबोट लावण्याचं काम करतायत। पक्षाला सोडा, या ठिकाणी त्याने तर सर्वप्रथम देशाला गालबोट लावण्याचं काम केलंय। या मंत्री महोदयांना खरंच पदावर राहण्याचा अधिकार आहे का? कारण या व्यक्तींनी डायरेक्टली कर्नल सौफिया कुरेशी यांना आतंकवाद्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करतायत। अरे, ज्या व्यक्तींनी देशासाठी पूर्ण गर्वाची गोष्ट आहे की देशासाठी आतंकवाद्यांना धूळ चारण्याचा प्रयत्न केला, त्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही असे बेताल वक्तव्य करतायत आणि बेताल वक्तव्य करून मंत्री पदावर तशाच प्रकारे कायम आहात। या मंत्री पदावर तुम्हाला खुर्ची सोडण्यासाठी लोकांनी विचार केला पाहिजे। या ठिकाणी माननीय पंतप्रधान साहेबांनी विचार केला पाहिजे। कोर्टाने एवढ्या तात्काळ ऍक्शन घेतली असेल तर आपण सुद्धा तात्काळ ऍक्शन घेताल, कारण या व्यक्तींना जर आपण जाब विचारला नाही, या व्यक्तींच्या विरोधात आपण बोललो नाही तर अनेक मंत्री महोदय अशा प्रकारचे वक्तव्य करण्यापासून आपण रोखू शकणार नाही। कारण या व्यक्तींना बोलण्याचा विचार नाहीये, कुठल्याही प्रकारचं भान नाहीये, विचार करून बोलायचं तर त्यांच्याकडे तेवढी विचारसरणी नाहीये। मग हे व्यक्ती मंत्री पदावर बसलेच कसा, हा महत्वाचा प्रश्न आहे। हे लोक भारताविषयी अशा प्रकारचं बोलू शकतात तर लोकांचा खरंच ते विकास करतील का, याचा सुद्धा विचार व्हायला पाहिजे। कारण असे मंत्री महोदय बोलत असतील, त्यांना भारतीयाबद्दल कुठल्याही प्रकारचं अभिमानास्पद गोष्ट वाटत नसेल आणि जर अशा प्रकारे बोलताना विचार करत नसतील तर त्यांना मंत्री पदावर राहण्याचा अधिकार आहे का, हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा, जेणेकरून त्या मंत्री महोदयापर्यंत प्रत्येकाची जोड पोहोचली पाहिजे। कारण इथून पुढे भारताविषयी महत्वाचा अभिमानास्पद कार्य केलेल्या व्यक्तीवर जर कोणी बोलत असेल तर भारतीय नागरिक म्हणून त्याचा विरोध करणं हे माझं काम आहे। कारण भारतीय व्यक्ती म्हणून भारतीयासाठी महत्वाचं कार्य करणाऱ्या व्यक्तीबद्दल कोणी बोलत असेल तर त्या व्यक्तीला विरोध करण्याचं भारतीय नागरिक म्हणून आपलं काम आहे। कारण मंत्री महोदय असो किंवा एखादा कोणता व्यक्ती असो, मंत्री झाले म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारची हद्दीपर्यंत बोलण्याचा अधिकार दिलाय का? तुम्ही भारतीय व्यक्तीबद्दल काही पण टीका टिप्पणी करणार का? भारतीयांसाठी महत्वाचं गर्वाने छाती फुगून आणण्याचं कार्य केलं त्या व्यक्तीबद्दल तुम्ही असं बोलणार का? ज्याची गाथा पूर्ण भारतीय व्यक्ती वाचतोय, ज्याची न्यूज पूर्ण भारतीय व्यक्ती पाहतोय आणि अभिमानाने सांगतोय की या ठिकाणी पाकिस्तानला धूळ चारली, ती म्हणजे कर्नल सौफिया कुरेशी यांनी। आपण त्या प्रत्येक शूर वीरांना या ठिकाणी अभिमानास्पद गोष्ट केली म्हणून आपण गुणगौरव करायला पाहिजे, न की अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करून अपमान करायला पाहिजे। अपमान जर इथून पुढे करत असाल तर याचा विरोध 100% होणार।
याच्यावर माननीय पंतप्रधान साहेबांनी विचार करून 100% या अशा प्रकारच्या मंत्री महोदयांना पदावरून दूर केलंच पाहिजे. ठीक आहे, थांबतो. धन्यवाद.